आज मी आणि अमर आणवा येथे मावस भावाला आणण्यासाठी निघालो होतो. वाटेत थेट आमचे शिवनगरी जळगाव सपकाळ मधलं सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात पोहोचलो. आज सोमवार असल्यामुळे चला म्हटलं आधी महादेवांचं दर्शन घेऊया. हे मंदिर आमच्या गावाचं श्रद्धास्थान आहे. याच पवित्र ठिकाणी काही वर्षापूर्वी महादेवच्या साक्षीने माझा विवाह झाला होता. त्यामुळे या मंदिराशी माझं नातं एक खास भावनिक नातं जोडलेलं आहे. मंदिराच्या कमानीत प्रवेश करताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. समोर भव्य मंदिर आणि मंदिरासमोर उभं असलेलं भलं मोठं वडाचं झाड मन मोहून टाकतं. या वडाच्या झाडाचं नेमकं वय सांगता येणं कठीण आहे, पण शेकडो वर्षापासून ती या परिसरात वैभव जपत उभं आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. दर्शन झाल्यानंतर आम्ही आणवा येथे पोहोचलो. मावस भाऊ आधीच आमची वाट पाहत बसला होता. त्याला गाडीवर बसवलं आणि मग निघालो थेट शिवनगरी जळगाव सपकाळच्या दिशेने. घरी पोहोचलो तेव्हा राधिका आणि श्रुती जेवण करत होत्या, तर दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. दिवसाच्या शेवटी अगदी आनंदात आणि कुटुंबासोबत छान झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असाच नवीन प्रवास आणि गावाकडच्या सुंदर आठवणीसाठी फॉलो नक्की करा.